नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व पालकमंत्र्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे। लाडकी बहीण योजनेचे काम हे 19 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करा असा आदेश एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांना केला आहे। राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे। या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यभरातील लाखो महिला अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहेत। राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांसाठी 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली आहे, पण लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात त्या आधीच 2 महिन्याची आर्थिक मदत जमा होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना अतिशय महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील 1.5 कोटी महिलांच्या बँक खात्यात रक्षाबंधनच्या दिवशीच 2 महिन्यांचे योजनेचे पैसे पाठवण्याच्या तयारीत आहेत। याचाच अर्थ राज्यातील 1.5 कोटी महिलांच्या बँक खात्यात रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रक्षाबंधनच्या दिवशी 1.5 कोटी लाडक्या बहिणींना 3,000 रुपये गिफ्ट देणार आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत रक्षाबंधनच्या दिवशी 2 महिन्यांचे पैसे सरकारकडून दिले जाणार आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून रक्षाबंधनच्या दिवशी महिलांना गिफ्ट देणार आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व पालकमंत्र्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे। लाडकी बहीण योजनेचे काम 19 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करा असा आदेश एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांना केला आहे। मुख्यमंत्र्यांचे 19 ऑगस्टला 1.5 कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे उद्दिष्ट आहे। एकाच दिवशी महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा करण्याचा सरकारचा मोठा निर्णय आहे। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।